ज्यावेळी 10वीत तिसऱ्या प्रयत्नात पण नापास झालो, त्यावेळी आप्पांनी मला बळजबरीने या धंद्यात उतरवलं. पहिल्यापासूनच मला काही या कामात इंटरेस्ट नव्हता बरं का. पण आप्पांच्या उतारवयाचा विचार करून मी ते स्वीकारलं. कारण शिक्षणात आपलं काय तेवढं डोकं चालत नव्हतं. आप्पांची इच्छा होती मी शिकून काहीतरी मोठं व्हावं, पण शेवटी या धंद्यात आलो. पण या धंद्यात कष्ट मात्र भरपूर आहेत मित्रांनो. सतत भात्यासमोर बसून संपूर्ण शरीरातून घामाच्या धारा येत असतात. त्यामुळे सुरुवातीला हे अजिबात नको वाटायचं. पण नंतर मात्र यातला जरा जरा काम शिकलो आणि मी आज स्वतःच्या पायावर उभा आहे. सुरुवातीला अनेक वेळा मला भाजलं पोळलं, पण मी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून विविध हत्यारे बनवण्यात पारंगत झालो. कोयता, इळा, खुरपी सगळं काही बनवायला शिकलो. दिवसाकाठी 700-800 रुपयाला मरण नाही. आज गेली 12 वर्ष झालं मी हे काम करतोय. तसा यो आमचा 5 पिढ्यांपासूनचा धंदा. माझा पण यात आता परफेक्ट हात बसलाय. त्यामुळं लांबून लांबून शेतकरी येतात, थोडीशी घासाघीस करतात, पण आपला हा रोखीचा धंदा असल्यामुळं चांगला नफा होतोय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या या पेजला नक्की फॉलो करा.